मुदखेड शहरामध्ये आपलं स्वागत आहे. मुदखेड शहरामध्ये आपलं स्वागत आहे. मुदखेड नगरपालिका निवडणूक 2025 साठी भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आम्ही फिरता वेळेस जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सर्वांचे आशीर्वाद घर परत जाऊन घेत आहे. आपला अजेंडा काय राहणार वॉर्डासाठी? कामाचा अजेंडा असा राहील जिथं जेणेकरून रस्त्याची दुरुस्ती, लाईट, नाल्या हे जो सर्व वार्डातले कामं भरपूर होतील. आज रात्रीच आपला प्रचाराचा नारळ फुटला अशोकराव चव्हाण यांनी फोडले, तर तिथं बी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अजून नयाबादीला बी झाली होती. तर या गर्दीचा याचा उद्देश काय? साहेबामुळं सर्व जनता यावेळेस वन साइड मतदान करणार आहे भाजपाला. इथं कुठेही दुमत नाही. आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि 6 मध्ये जी बैठक झाली मठगल्लीला, साहेबाला नंबर 1 चा प्रतिसाद भेटलेला आहे. तिथून पुन्हा प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्याच्यापेक्षा चांगली बैठक झालेली आहे. आता आपल्याशी स्थानिक नेते कपिल लोखंडे आहे. यांनी बी अपक्ष उमेदवारी भरली होती, परंतु अशोकराव चव्हाण साहेबांच्या बोलण्यावरच त्यांनी माघार घेतली. तर आपलं कसं आज मुदखेड शहरात नसून भोकर विधानसभा आणि नांदेड जिल्ह्यात आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं खूप मोठ्या प्रमाणात वर्चस्व असून नेतृत्वावर त्यांनी आजपर्यंत काम केले. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या कालावधीपासून, अशोकराव चव्हाण यांच्या कालावधीपासून, त्यानंतर अमिताताई चव्हाण यांच्या कालावधीतही आणि आता श्रीजयाताई चव्हाण यांच्या कालावधीतही सगळे विकासाचे कामं यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत. म्हणूनच आज वाढता प्रतिसाद, जो काल रजाकभाईने आताच बोलले की काल 2 सभा झाल्या होत्या, त्या सभेनंच कळून गेले की अशोकराव चव्हाण हे विकास करणारच नेतृत्व आहे. तर ह्याच नेतृत्वाला आज जनतेतून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. आपल्यासोबत इथले अजून एक कॅन्डिडेट आहे, त्यांचे नितीन चौधरी, त्यांची आई उभा आहे, त्यांची मिसेस उभा आहे. त्यांचे विचारून घेऊ की आपल्या वार्डात कसं प्रतिसाद भेटतं आपल्याला. मला या वार्डात खूप प्रतिसाद भेटत आहे आणि सगळे मला आशीर्वाद देत आहे. आणि राहिला मुद्दा, जे अपक्ष उमेदवार भरले होते, कपिल भाऊ लोखंडे, मुकुंद भाऊ निखाते, मुन्ना भाऊ कांबळे, हे सगळे लोक माझ्या सोबत आहेत. आणि मला त्यांनी सहकार्य केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि मला निवडून आणण्यामध्ये त्यांचा सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा राहील, त्यासाठी मी त्यांचे सर्वप्रथम तर खूप खूप आभार मानतो. आणि इथले मायबाप जनतेने मला एक वेळेस संधी देऊन बघावं आणि त्या संधीचं सोनं मी 100% करून टाकेल, एवढीच अपेक्षा करतो. आणि आमच्या श्यामाना चंद्रे आणि माधवभाऊ कदम या तिन्ही कमळ बटनला मतदान करून आम्हाला विजयी करावं, एवढंच मायबाप जनतेशी बोलतो आणि थांबतो. सर्वांचे जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत आहे स्थानिक कार्यकर्ते बजरंग भाऊ खोडके. त्यांना विचारून घेऊ की आपण स्वतः बी इच्छुक उमेदवारीमध्ये होते, तर कसं आहे? इच्छुक म्हणून होतो मी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे हा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 4 अशोकनगर, लुंबीनगर, मोंडाबाग हा चव्हाण साहेबांना मानणारा आहे इथला. आणि या 20 वर्षापासून चव्हाण साहेबांच्या पाठीमागच इथली जनता आहे, त्यांच्यावरच विश्वास करते. आणि माझ्या मते प्रभाग 4 मधून, हे जे 10 प्रभाग आहेत, 10 प्रभागातून प्रभाग 4 मधून सर्वात जास्त विश्रांतीताई कदम हे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, श्यामराव चंद्रे आणि आमची ताई रेखा नितीन चौधरी, हे लीड ही 10 प्रभागापेक्षा जास्त राहणार आहे ही. आणि हा प्रभाग एकमेव प्रभाग असा आहे की अशोक चव्हाण साहेब यांना मानणार आहे. चव्हाण साहेबांनी या भागाचा विकास केलाय. आणि आमचे श्यामभाऊ यांची प्लॉटिंग हे आहे इथली. श्यामभाऊ म्हणजे श्यामभाऊची पूर्ण प्लॉटिंग आहे. त्यांचे पण जुने संबंध आहेत, आजपासून नाही, त्यांचे 25-30 वर्षापासून संबंध आहेत. ही जी पूर्ण शेती त्यांची होती, त्यावर इथले आमचे बांधव शेती करत होते, सगळे करत होते. त्यामुळे त्यांचा सुद्धा इथं दांडगा असा जनसंपर्क आहे. तर काही चिंता करायची आवश्यकता नाही. आमच्या अधिकृत उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या विश्रांतीताई माधव कदम, श्यामभाऊ चंद्रे, नितीन भाऊ यांच्या सौ यांना भरघोस मताने ही इथली जनता निवडून देणार आहे, यात काही शंका नाही. आणि मी सर्वांना विनंती करतो, कमळ ह्या बटनावरती आपल्याला 3 मतदान करायचे, त्या तिन्ही बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा. अजून एक ताई आहे, त्यांचे बी विचारून घेऊ की महिला आहे, तर हटकर ताई, त्यांना विचारून आपला कसं आहे? जय भीम सर, मी दीपाली रमेश हटकर, मी वॉर्ड क्रमांकची एक उमेदवार आहे. म्हणजे
मॅडम सोबत राहते. आणि आज 25 वर्ष झालं इथून साहेबांनी एकदम चांगली कामं केलेली आहेत. मुदखेड शहरांचा विकास हा अशोकराव चव्हाणशिवाय कधीच होणार नाही. साहेब कुणाही पक्षात राहू त्याच्यामध्ये आम्हाला काहीच नाही करत, पण साहेबच हे मुदखेडचा विकास करतील आणि वन मॅन शो पुरं कमळाचंच येणार आहे. नाही, आपल्या भागात जे रस्ते नाली कधी झाले होते आधी? आज 12 वर्षाखाली. तर आतापर्यंत आता अवस्था आहे काय? अवस्था म्हणजे आता हे जुने झालेत, मथारे झाले, त्याला डबल रिपेकिंग करायची आहे. आमचे बजरंग खोडके सर इथले टेंडर घेतात, पण आमचे 2 कामं राहिलेले आहेत, तर त्यांनी ते कामं चांगल्या पद्धतीनं करतात. हा नागरिक होते, सांगितले की दक्कन हा बघा यांच्या पाठीशी चव्हाण साहेबांचा दक्कन सारा अब्दुल्ला मुदखेड. भारतीय जनता पार्टीचा माधव कदम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माधव कदम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्याम भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.